तुम्ही फक्त हत्तींशी तुम्हाला संवाद साधता येतो, तसाच बाकीचे जंगलचे प्राणी आहेत म्हणजे वाघ, सिंह किंवा अस्वल, तर ह्यांच्याशी पण तुम्हाला संवाद साधता येतो का? आत्तापर्यंत यशस्वी झालेला आहे. बोलवतात तुम्हाला? हो, म्हणजे एक आम्ही ज्यावेळी म्हणजे मी जगातला पहिला माणूस आहे ज्यांनी माझावर असलेला नर मादी सकट अख्खा कळप चालत 18 किलोमीटर आतमध्ये रिलोकेट केला आहे. तसं करणारा मी जगातला पहिला माणूस आहे. आणि तो रिलोकेट केल्यानंतर आतमध्ये बोटेझरी भागामध्ये तो कळप होता आणि तो सेटल करण्याकरता त्या कळपाबरोबर चालायला लागायचं. सरकारी परवानगी होती हे करणं. हत्ती तिथे सेटल व्हायला पाहिजे ना. नुसतं रिलोकेट केला आणि मी परत आलो आणि हत्ती परत जुन्या जंगलात आला तर ते सगळी मेहनत फुकट जाणार. वनखात्याच्या डोक्याचा त्रास वाढणार. मीडियामधनं त्यांना क्वेश्चन केलं जाणार. त्यामुळे एकतर त्यांची मानसिक तयारी करून घेतली मी की तुम्हाला नवीन घरात गृहप्रवेश करायचा आहे. ते नवीन घर फार सुंदर आहे आणि त्यांना आम्ही सलग 6 तास चालत 18 किलोमीटर रिलोकेट केलं. रिलोकेट केल्यानंतर त्यांना तिथे सेटल केलं. सेटल करत असताना त्या ठिकाणी एक म्हणजे त्याला मी नाव बोटेझरीचा दांडगट असं ठेवलं होतं. त्याचं मूळ नाव मला नाही माहिती कारण हल्ली नंबर असतो, नाव नसतं. तर तो तिथे बसून ना पाण्यात आम्हाला ऑब्झर्व करायचा. साधारण टेम्परेचर मला वाटतं 42 डिग्री 48 डिग्री असं टेम्परेचर होतं. तर तो पाण्यात बसून आम्हाला ऑब्झर्व करायचा आणि नंतर तो आमच्याबरोबर पॅरलली 50 फुटावरनं चालायला लागला वाघ. त्याने त्या वाघाने कधी आमच्यावरती हल्ला केला नाही. मग तुम्ही बोलायचं त्याच्याशी? हो. काय? दांडगट आलो रे, दांडगट चाललोय रे, जेवलास का? हे तुम्ही त्या वाघाचं नाव दांडगट ठेवलं? हां, बोटेझरीचा दांडगट. पण आता ते बोटेझरीचा वगैरे बोलण्यापेक्षा दांडगट बोलायचो कारण तो खूप दांडगट दिसत होता, तगडा दिसत होता. किंवा आमची ऐश्वर्या सिविणीचं नाव काय नाव ऐश्वर्या. तिला बेबी झालं. डॉक्टर नव्हते जेकब अलेक्झांडर. तर त्या ऐश्वर्यानी पिल्लू जन्माला घातलं पण दाखवलं नाही. मग मला बोलवलं तिकडचे जे डायरेक्टर होते त्यांनी की असं बेबी झालं आहे, मला माहिती आहे की तुमचं कम्युनिकेशन आहे, तिला बेबी दाखवायला सांगा. तर मी म्हटलं मी एकटा थांबतो, बाकीचे लोक CCTV रूममध्ये जाऊ द्यात, तिकडनं ते ऑब्झर्व करतील आणि बेबी बघतील, कॅमेरे ॲडजस्ट करूया तसे. मी 2 वेळा तिला सांगितलं की तुझं बेबी जन्माला आलं आहे मराठीत की जन्म आणि त्याचं परीक्षण होणं गरजेचं आहे. जर ते ऑब्झर्वच नाही केलं तर त्याला काही हवं आहे नको हे कळणार कसं. ती 3ऱ्या वेळेला आतमध्ये जाऊन बेबी तोंडात घेऊन ती आली परत तुम्हाला दाखवायला. हां, समोर उभी आहे. माझ्याकडे फोटो आहे त्याचा. किंवा एक आमचा वाघ श्रावण, त्यांनी फिमेल. तुम्ही ठेवलेली नावं? नाही, कुठलंही नाव आम्ही ठेवत नाही. मी फक्त बोटेझरीचा दांडगट कारण मला त्याचं नावच माहिती नव्हतं. बाकी सगळी नावं हे ते अधिकारी ठरवतात आणि त्यांना ठेवण्याचा तो अधिकार असतो, नावं ठेवण्याचा अधिकार. तर ते नावं त्यांना देत असतात. तर त्या श्रावणनी फिमेल ज्यावेळी त्याच्याजवळ आली त्यावेळी तिची शेपटी तोडली आणि शेपटी तोडल्यावरती मग तिला हॉस्पिटलाइज करायला लागलं. का तो ॲग्रेसिव्ह झाला? पहिलं मेटिंग होतं, माहीत नव्हतं. मग त्याचा राग आला त्याला तिने जवळ येण्याचा, म्हणून मग ते तिला हॉस्पिटलाइज केलं. बरं, दोघं 2 वेगळ्या पिंजऱ्यात होते, असं नाही की एकाच पिंजऱ्यात होते. मग त्याला शांत करण्याची प्रोसेस ही डॉक्टर जेकब अलेक्झांडरनी केली. पण त्याला पूर्ण शांत करण्यासाठी त्याने सांगितले की यू कॅन कम्युनिकेट विथ हिम. आणि नंतर आमची मैत्री एवढी छान झाली त्या काळात की तो वाघ माझा मुका घेतो. पण मी हे प्रमोट करत नाही, नाहीतर उगाच कोणी माझं हे सगळं पॉडकास्ट ऐकून कोणी कोणाचाही मुका घ्यायला जाऊ नका. वाघ सिंहाचा तर बिलकुल नको. नाही, कुत्र्याचाही नको, नाही तर ब्लेम माझ्यावर येईल. कुत्र्याचं पण बोलणं समजतं तुम्हाला? कसं आहे ना, आपण वाघ डरकाळी फोडतो, कुत्रा भुंकतो, हत्ती चित्कार करतो, एवढंच आपल्याला शिकवलं आहे. पण त्याच्यामध्ये वाघाच्या आवाजात ॲक्सेप्टन्सीचं गुरगुरणं असतं, तुम्हाला ॲक्सेप्ट न केल्याचं गुरगुरणं असतं. ते तुम्हाला समजून घ्यायला लागतं. ते तुमच्याशी बोलताना तो शेपटी कशी ठेवतोय ते महत्त्वाचं असतं. ते बोलताना त्यांची नखाची स्थिती काय आहे,
तो उभा कसा आहे, त्याचा कुठला पाय पुढे कुठला पाय मागे, कुठल्या जंप करण्याची स्थिती कशी असते तशी आहे का, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही ऑब्झर्व करायला हव्यात ना. नुसत्या डरकाळीवर अवलंबून राहिलात तर वाटच लागेल. कुत्र्याच्या आवाजात पण एखाद्या कंप्लेंट करण्याचा टोन वेगळा असतो. एखाद्या वेळेला अचानक संकट आल्यावर त्याचं कुई 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 हे वेगळं असतं. ॲग्रेसिव्हली भुंकणं वेगळं असतं. हे सगळे त्यांचे साऊंड पॅटर्न्स आहेत. आपण साऊंड पॅटर्न्सचा कधी अभ्यासच केला नाही, कारण आपण शब्दांचा अभ्यास करतो. मी म्हणतो ना, माणूस हा शब्द बंबाळ ही आहे. क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.